वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. उल्टी राम कृष्ण रूपा पाहता आनंदाच्या पोटी साठविल्या आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी साठविल्या आम्हा पोटी
दिल्या नाम भोगला जीवन राम कृष्ण जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण प्रेम साहिला प्रवाहो नाम प्रेम झालेला लवला हो नाम भोगलवला हो नाम भोगलवला हो नाम भोगलवला ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर तुका म्हणे हरी वैल मणी प्रेम सारिला प्रवाहो प्रेम चालीला लवला हो नाम
साठविल्या आम्हा पोटी साठविल्या आम्हा पोटी प्रेम चालला प्रवाह 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 साठविले आम्हा पोटी साठविले आम्हा पोटी प्रेम चालिला प्रवाह प्रेमे चालिला प्रेमे चालिला प्रेमे चालिला आनंदाच्या कोटी 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 आनंदाच्या ठठविल्या आम्हा
नंदाच्या कोटी साठविल्या महापोटी प्रेम चालिला प्रवाहो नाम ओघलवला हो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर प्रेम चालिला प्रवाहो नाम ओघलवला हो ठला विठ्ठला आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी प्रेम चालिला प्रवाहो नाम ओघलवला हो जगद्गुरु तुकोबारायांचा कृतकृत्यतेचा सफलतेचा ढेकर देणारा मोठा उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये या कीर्तनाची सेवा अगदी योगायोगानेच अशी आली, पण ती फार मोठ्या आनंदाच्या कोटी असा अभंग जरी मी घेतलेला असला तो थोडंसं वेगळं नैमित्तिक कारण आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या 4थ्या वर्षात असलेली जी विद्यार्थी मंडळी आहे यांचा प्रयत्न असतो थोडासा की वर्षभरामध्ये मधून अधून होणारे जे कार्यक्रम आहेत ते प्रवचनादी असो कीर्तनादी असो हे त्यांच्या परीक्षेला जे आहेत त्यातलं काहीतरी घेतलं जावं आणि म्हणून त्यांचा आग्रह या नात्यानं मला त्यांचं ऐकावंच लागलं, कारण ती 4थ्या वर्षाची विद्यार्थी मुलं मोठी झाली की वडील भावाला त्यांचं ऐकावं लागतं. बरं का ऐकलं ते पडले बरेच जण, मी पडलो एकटा. तेवढं थोडा दाब येणं एक प्रकारचं स्वाभाविक आणि मला हे ऐकावं लागलं. याचं कारण एवढ्याच करता सांगायचंय की सध्याच्या स्थितीमध्ये समग्र आळंदी क्षेत्रामध्येच पसरलेली थोडीशी दुःखाची छाया. विठ्ठला विठ्ठला माझ्या श्रद्धांजलीच्या शब्दामध्ये मी लिहिलेलं आहे थोडं. आता आळंदी हलकी झाली आहे, कारण याच आळंदी क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व हरपलं आहे. विठ्ठला विठ्ठला गेले त्यांचं नाव आडनाव ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध सदानंद म्हणून जरी असलं तरी या क्षणामध्ये मात्र त्यांच्या निर्याणाने आपण दुःखी आहोत. विठ्ठला विठ्ठला याच क्षेत्रात जन्मही, याच क्षेत्रात अध्यात्म क्षेत्रातील परमार्थ क्षेत्रातील विद्यार्थी दशाही आणि विद्यार्थी जीवनापासून तर थेट गुरुजी पदापर्यंत प्रवास करणारं हे विरळ व्यक्तिमत्व. विठ्ठला विठ्ठला
मानसशास्त्राचा तो नियम आहे. प्राप्त वस्तूचं मूल्य माणसाच्या मनाकडून होत नाही. विठ्ठला विठ्ठला. अप्राप्त वस्तू सामान्य असली तरी त्याला मूल्य वाटतं, ती अप्राप्त आहे. आणि प्राप्त वस्तू असामान्य जरी असली तरी प्राप्तीमुळे ती सामान्यच अशा रीतीने वाटते. या वैष्णवांच्या जीवनामधील ते हयात असतानाच काही गुणमौक्तिक वेचण्याची संधी मिळणं गरजेचं. विठ्ठला विठ्ठला. एक भाग मी सांगेन. आपण सर्वजण तसे आपापलं गाव घर सोडून आळंदीत आलो आणि पलीकडे म्हणजे घरदार पुत्र सोयरे धायरे मागे राहिले, बाजूला राहिले, तरी येथे आल्यावर जेव्हा मधुकरीचं पात्र हातात धरायची वेळ येते तेव्हाही आपल्या खांद्यावरचं उपरणं ओलं होतं. घाम येतो, जीवनाची क्रांती, तो एक प्रकारचा बदल. पण ही गोष्ट खरी असते की किमान आपला हा घाम लगेच स्वच्छ होतो, कोरडा होतो. याचं कारण आहे आपले आप्तेष्ट तरी इथे बघायला नसतं. मधुकरी तर मधुकरी आता, पण परमपूज्य गुरुजींच्या जीवनात आणि त्यांच्यावर परमपूज्य श्री जयराम बाबा भोसले यांच्या जीवनातली एक आगळी क्रांती आहे की ज्या गावामध्ये जन्म, ज्या गावामध्ये आपले सोयरे नातलग आप्तेष्ट, त्याच गावामध्ये मधुकरीची पालवी हाती धरणं ही एक वेगळी क्रांती त्याहून आपल्या सर्वापेक्षा वेगळी आहे. त्याच गावात मधुकरीची पालवी त्यांनी हाती धरली. आपण पाळ्या केल्या त्याप्रमाणे त्यांनी ती पाळी केली आणि ही विद्यार्थी दशा निभवत निभवत विद्यार्थी जीवनाचं पर्यवसान गुरुजी या जीवनामध्ये झालंय. विठ्ठला. मधुकरी अथवा दीक्षावलंबन करून ज्ञानार्जन करून ज्ञानदानाच्या अवस्थेपर्यंत आपलं आयुष्य नेणारे मला वाटतं आळंदी क्षेत्रातील हे भीष्म द्रोणच होते, गुरुजी आणि जयराम बाबा भोसले. त्या दोन ताऱ्यातील एक तारा निखळलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. तेवढ्या अंशामध्ये आपण काहीसा अंधाराचा अनुभव घेणार, ही गोष्ट एक प्रकारची निश्चितच आहे. आजन्म तुम्ही आम्ही कधी काळी माऊलीच्या मंदिरात दर्शनाला गेलो तरी मला वाटतं कळसाकडे पाहूनच दर्शन घेऊन म्हणा, कळसाचं दर्शन घेऊन परतण्याची वेळ येते. एखादं दर्शन सुद्धा मिळू शकत नाही आणि मिळाली संधी तर तिथली गर्दी दर्शन घेऊ देत नाही. अगदी पंढरपूरची सारखी स्थिती इथे नसेल. पंढरपूरला तर खरं देवापेक्षा पुजाऱ्यांचंच दर्शन होतं आणि ते त्यांच्या स्वभावाचं दर्शन होतं. विठ्ठला. वाट पाहे उभा भेटीची आवडी ही ज्याचं दर्शन घ्यायला जातो तो आहे आणि वाट पाहे उभा लोटायची आवडी हे पुजाऱ्यांचं तिथलं दर्शन असेल. तेवढी परिस्थिती माऊलींच्या कृपेने अद्याप इथे झालेली नाही, तरी देखील मनमुक्त दर्शन नाही घेत आहे. परमपूज्य सदानंद गुरुजींच्या जीवनात वेगवेगळी अभ्यासाची, ज्ञानदानाची, मृदंग वादन, संगीत ह्या कला तर विपुल होत्या, पण मुख्यतः त्यांच्या जीवनाचं मोठ्यात मोठं आणि आपल्या सर्वापेक्षा श्रेष्ठ भांडवल आयुष्याची अनेक वर्ष माऊलीच्या समाधी सान्निध्यात
आणि समाधीच्या सावलीतच वावरण्यामध्ये गेली. कळत न कळत आणि अकस्मात त्यांचं ते जाणं अधिक धक्कादायक अशा रीतीने ठरत. यांच्या किती सानिध्यात यांच्या जवळच राहण्याचं आणि आयुष्य वेचण्याचं भाग्य ज्यांच्या जीवनामध्ये लागलंय त्यांचं वर्णन किती आणि कसं कर. त्या निमित्ताने भावपूर्ण अंतःकरणाने त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. मी थोडासा योग म्हटलो आणि ऋणानुबंध म्हटलो, याचं कारण असं, आमच्या हरिभक्तीपरायण श्री राठोड महाराज यांनी बराच प्रयत्न केला कार्तिक यात्रेमध्ये की या उत्सवात कीर्तन मिळावं. वेगवेगळ्या कारणाने मला नकार द्यावा लागला. थोडेसे ते नाराजही झाले, परंतु त्यांची काही उत्कट इच्छा म्हणा, प्रबल इच्छा की अण्णांची सेवा इथे घडायला पाहिजे होती. आणि त्यामुळे योगायोगाने पंढरीनाथ महाराज की जय. दुसरं, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एकतर अगोदरच बराचसा वेळ गेला या गोष्टीमध्ये. प्रारंभिक क्षेत्रामध्ये कीर्तन करताना असे नैमित्तिक प्रसंग येतात आणि जिज्ञासू श्रवण करणाऱ्या मंडळींचं जे लक्ष अभंगाच्या कडे असतं ते थोडंसं मग दुरावत जातं. त्याला माझाही नाईलाज अशा रीतीचा असो. तेव्हा दुसरा एक विषय की या श्री संत किंवा परमपूज्य जोग महाराज घाटावर आता 2 किंवा 3 वरून कुठे आलो, 1 किंवा 2, आणि आता तर 1 वर 2 किंवा 3. आणि याच देशात राहणाऱ्या इतर मंडळींना 2 किंवा 3 नाही, 2 किंवा 3 वर 0 दिलं तरी चालेल, 0 पडलं तरी चालेल. काय भवितव्य असेल या भारत देशाचं. विठ्ठला राष्ट्रीय महोत्सव, कीर्तन महोत्सव हे करत असताना राष्ट्रापुढे आलेले अनेक जे प्रश्न आहेत ते कीर्तनाच्या माध्यमातून सुटावी ही जिज्ञासा या मंडळींची. विठ्ठला म्हणण्यापेक्षा आंतरिक या देशामध्ये राहायची जी आता वेळ आली, राहण्याची थांबायची वेळ आलेली, ती धुपत राहण्याची वेळ. कोण सुखी आहे, कोण समाधानी आहे, या सर्व बांधवांचं भविष्य आणि असा भूतकाल आणि आजचा वर्तमान काल देखील अंधकारमय होऊ पाहतोय. विठ्ठला इथे बोलत होतो ते राष्ट्र, चीन सारखे राष्ट्र विशाल राष्ट्र आहे, पण ही कितीही, कोणी बलाढ्य असेल, कोणी समृद्ध असेल, कोणी विशाल असेल, पण राष्ट्रच आहे. नुसतं राष्ट्र शब्द आहे त्यांना. ओघाने मग आपला भारत देश देखील राष्ट्र आहे. आणि या भारत देशामध्ये एक 30-35 जिल्ह्याचा असलेला हा प्रांत हा मात्र महाराष्ट्र म्हणून जगात मिरवतो आहे. ही या महाराष्ट्राची एक शक्ती. अशाही स्थितीमध्ये या मंडळीला धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रीय कीर्तन महोत्सव म्हटला नाही. चांगली दृष्टी आहे त्यांची.
राष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय कीर्तन महोत्सव. पण या व्यासपीठाकडे येत असताना एकच विचार मनामध्ये आला. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो कार्य करणारी, कीर्तन सेवा करणारी, समाज प्रबोधन करणारी असंख्य मंडळी निर्माण होत आहे. पण या सगळ्या असंख्य मंडळींचं कार्यक्षेत्र एकटा महाराष्ट्रच राहिलेला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जणू काही या सगळ्या मंडळीची गर्दी होते. गर्दीचा परिणाम एकमेकाविषयी प्रेम वाढण्याच्या ऐवजी द्वेष मत्सराची भावना वाढते. वडिलांची ठरलेल्या शेतीमध्येच मग अशी म्हटल्याप्रमाणे आता आपला योग 1, 2, 3चा आहे, पण पूर्वीच्या काळात 8 डझन इथपर्यंत आपली सुद्धा घरामध्ये गर्दी अशीच. प्रवासात असलेल्या एका बाईच्या बरोबर बसमध्ये बसल्यानंतर ती 5-6 लेकरं होती. 6 बरं, ती लेकरं अशी होती, सगळ्यांचा जन्म फाल्गुन मासात, फाल्गुनात जन्म. श्रावण भाद्रपद कुणाला सापडला नाही. धिंगाणा, मस्ती, मनस्ताप, गाडी डोक्यावर घेतली. प्रवासी कंटाळले. ते कंडक्टर म्हणायला लागले, बाईला काही सांगावं, ती मुलं फारच त्रास देतात. खरं कंडक्टरही कंटाळला होता त्या भूतवेताळाकडे पाहून. त्यालाही कंटाळा. शेवटी तो त्या बाईला म्हटला, बाई तुम्हाला कळतं का काही प्रवास करायचा आणि एवढी मुलं आहेत, ती जर इतकी चांगली नाही तर यातली अर्धी घरी ठेवायची, अर्धी बरोबर घ्यायला पाहिजे होती, अर्धी आणायची. ती बाई म्हटली, हे तू मला कशाला सांगायला पाहिजे, यातली अर्धी मी घरीच ठेवून आलेली आहे. म्हटलं हाताचा विठ्ठला जी वडिलार्जित इस्टेट असेल, शेतीपोती असेल, तिथेच राहून तीच कसायची ना आपापसातले डोके फोडत मग जीवन जगायचं. यापेक्षा मागेही ज्या मंडळीने उत्सव केला होता आणि आताही ज्यांनी या ठिकाणी उत्सव केला, या दोन्हीही कार्यकर्त्यांना मला एक विनंती वजा सूचना करावीशी वाटते. आपण राष्ट्रीय शब्दापर्यंत झेप घेतलीच ना, मग खऱ्या अर्थाने राष्ट्रात पाऊल टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. थोडं महाराज म्हटले मला की प्रतिवर्षी आता इथे असा उत्सव होणारच आहे. इथे 7 दिवसाचा करत असाल तर 2 दिवस 3 दिवसाचा करा, कदाचित 1 दिवसाचा मोठा करा. माऊलींनी हा पाया रचलेला असल्यामुळे पहिला उत्सव पायाभूत मानून पुढच्या प्रयत्नामध्ये या राष्ट्रीय शब्दाने किमान सीमावर्ती प्रांतामध्ये प्रवेश केला पाहिजे. फार एकदम दूर नाही, पण या सीमेवर जे प्रांत आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, अजून कोणता आहे, आंध्र आहे की नाही. योगायोगाने मराठी भाषिकात या 4ही प्रांतामध्ये वारकरी समाज आहे. आपल्यापेक्षाही फार मोठ्या चांगली सेवा करणारा चांगला भाविक आहे. पण तेथेही जाऊन मराठी भाषेमध्येच नाही. मग आमच्या हरिभक्तीपरायण पिंपळे महाराजांनी ही चर्चा काढली की अण्णा तुम्ही असा प्रयत्न करू शकाल का, तुम्ही आमच्याबरोबर असं कुठे येऊ शकाल का जिथे हिंदी भाषिकामध्ये हिंदी भाषेत कीर्तन करावं लागेल. मग हिंदी भाषेचं जमेल का, असाच प्रसंग मग त्या पैठणला होता. परमपूज्य मुरारी बापू यांच्या रामकथेमध्ये कीर्तन होतं. योगायोगाने अगोदरची कीर्तन संख्या मोठी असल्यामुळे माझं कीर्तन 11 ते 1 असं झालं. 11ला सुरुवात. मला वाटतं आळंदीत जर 11 ते 1 कीर्तन असलं तर कीर्तनकारच नाईलाजाने जागेवर राहिले, दुसरं कोणी राहणार. तिथे लक्षामध्ये लोक होते, स्वतः परमपूज्य समोर बसून होते आणि तेथे अभंगही हिंदीतच घेतला गेला. छोड़ धन मंदिर बन बसाया, मागत टूका घर घर खाया, तिनको हम करो सलाम,
ज्या मुख बैठा राजा, महाराष्ट्रातून राष्ट्रीयत्वाकडे वाटचाल करण्याचा सुमंत्र आपल्या संतांनी अगोदरच देऊन ठेवलेला आहे. त्यामध्ये काहीशे अभंग त्यांनीच हिंदी भाषेमध्ये लिहिलेले आहे. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असल्याने आजची अवस्था अशी एक प्रकारची झाली, आपण मराठी भाषेच्या स्वाभिमानाला चिकटून बसलेलो आहोत. मराठाची बोल कौतुके, परंतु परिणाम हिंदी भाषेच्या माध्यमातून इतर प्रांतातील मंडळी अध्यात्माचा प्रसार करणारी महाराष्ट्रामध्ये आपले पाय रोवत आहे. आपले लहान मोठे मंदिर होऊ लागले तर आपलाच समाज त्याला नाव ठेवू पाहतो. परप्रांतीय आणि परपंथातील मंडळींनी येथे शेकडो एकर जागा गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी अवमान स्थिती होती. एखादा येतो, आम्ही अमुक आश्रमात गेलो होतो, अमुक ठिकाणी श्रवण केलेलं आहे, अमुक ठिकाणची माळ घातलेली आहे, अमुक ठिकाणचंही केलेलं आहे. मात्र देशातील कोणत्याही माणसाला अशी परप्रांताकडे आणि परपंथाकडे भीक मागण्याची आवश्यकता मुळीच नाही. आपण महान मोठ्याची लेकरं आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली काय, जगद्गुरु तुकोबाराय काय, आज सर्व संत मंडळी ही इतकी महान आहे. त्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, आता दुसरीकडे भीक मागण्याची गरज. आणि असं जर घडत असेल महाराष्ट्राच्या माणसाकडनं, तर भाग्यवान असलेला मनुष्य एखादा करंटेपणाने काहीतरी करावं त्याने. तो करंटेपणा आहे. करंटेपणा समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंट. विठ्ठला विठ्ठला. सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये दारिद्र्य येऊ दे, दारिद्र्य हा धनाचा विभाग आहे. धन नाहीस झालं, धन न मिळालं तर दारिद्र्य येतं. पण करंटेपण हा मनाचा परिणाम. विठ्ठला विठ्ठला. दारिद्र्य राहील तर मनाने करंटेपणा एक प्रकारचा. एवढा मोठा असतो बाप, समर्थ बाप असतो, गावात श्रीमंती असते, पण त्याच्याही मुलाचं एकदा लग्न झालं रे झालं की मग त्याची चित्तवृत्ती बदलते. तो आहारी जातो आणि ती जी माऊली आलेली असते श्रीमंताच्या घरी, गरिबाचं घर नसल्यामुळे तिथे बाहेरचंही तर काम नसतंच, घरचंही काम नसतं श्रीमंतांना. आणि म्हणजे एकच पवित्र काम शिल्लक राहतं, ते म्हणजे भांडण करणे. घरात सतत भांडण करणे, पतीबरोबर भांडत राहा. आणि मग ती तेवढ्या मोठ्या घराला वंचित करून त्या पतीला वेगळं काढायचा प्रयत्न करते. तो मुलगा वेगळा राहतो. बापही जरा दणकेबाज असला तर तो सरळ होतो, तो वेगळं जायचं ते वेगळं जाय, आता मी आहे तो फक्त काही देणार नाही. मोल मजुरी करून खात ते. त्याला सगळे लोक गरीब म्हणतात का करंटा म्हणतात? तो गरीब आहे का करंटा? गरीब नाही, बापाची श्रीमंती मोठी आहे. मग कोण आहे? करंटा. तसं या प्रांतात, या पंथात पिढ्यानं पिढ्या आपल्या घराची आयुष्य गेली असताना सुद्धा आपण अन्य पंथ आणि प्रांताची वाट पाहत असू तर आपल्या जीवनातला तो करंटेपणा ठरेल. विठ्ठला विठ्ठला. या प्रसंगी आणि तेही परमपूज्य गुरुजींच्या या स्मरणांजलीमध्ये, श्रद्धांजली शब्द मला तितका अजून उचित वाटेना, तो त्यांचं निर्याणच या पद्धतीने झालं की ते गेले असं अजून एक प्रकारे वाटत नाही. त्यांच्याजवळ विचार जेवढे या संतांचे व्यापक विचार होते तेवढेच त्यांच्याजवळ आहेत. विठ्ठला विठ्ठला.
तुकोबरांचा. पूर्णतेचा नव्हे परिपूर्णतेचा साक्षात्कार घडविणारा अभंग सेवेसाठी एक प्रकारे निवडले. मी पूर्णता आणि परिपूर्णता यात थोडा फरक केला. त्याच्या पाठीमागे सापेक्ष शब्द अपूर्णत्वाकडे फारसं जाण्याची गरज नाही. वेदांतामध्ये सर्व जीव अपूर्ण आहे. अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. मी सर्व जीव म्हटलं याचा अर्थ मृत्यू लोकातीलच नव्हे तर स्वर्गातिकातीलही आपली जीवाची व्याप्ती फार मोठी. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मचिकी. इंद्रचंद्र ब्रह्मदेवादिकापर्यंत सर्व जीव अपूर्ण आहे. येथे जीव पूर्ण कधीच होऊ शकणार नाही. कुठे काही कुठे काही एक आहे. संसारामध्ये तरी पूर्णत्व येतं का? गावामध्ये एखादा माणूस खूपच श्रीमंत असतो, पण फार श्रीमंत असला तरी संतती नाही, अपूर्णती. तो दशरथ राजा अपूर्णतेची उद्गार काढत होता. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. विठ्ठला विठ्ठला. संततीच नाही. बर, संतती असेल कदाचित, सौंदर्य नाही. सौंदर्य नाही, तेही कदाचित सोयीचं आहे. मला वाटतं आरोग्य बरोबर नाही. माणसाच्या जीवनाचा तर असा सहज कल दिसतो. जेव्हा तो मिळवतो तेव्हा तो उपभोगत नाही. पुढच्या करता राहू द्या. मिळवण्याच्या काळात भोगता येत नाही. पुढे पाहिजे, राहिलं पाहिजे. मिळवतो तेव्हा तो भोगत नाही. आणि जेव्हा त्याच्याकडून मिळवणं थांबतं तेव्हा उपभोगण्याच्या स्थितीत हा राहत नाही. हा राहत नाही. त्याचा मोठे आजारच जडून जातात. जी माणसं पैशाने श्रीमंत असतात ना, ती रोगाने सुद्धा श्रीमंत अशा रीतीची असतात. मोठी श्रीमंत असतात. त्यांना सकाळी उठलं नाही उठलं की पहिलं देवळाकडे नाही दवाखान्याकडे जावं लागतं. आज काय खाऊ, आणि न खाण्याची मग डॉक्टर यादी देतो. हो, हे खाऊ नका, हे खाऊ नका, हे चालणार नाही. ते भात नाही, तांदूळ नाही, दूध नाही, तूप नाही, काही हे चालणार. पण खरं त्यांना काही चालतच नाही. घरातल्या घरात ते चालतात एवढंच चालणं, यापेक्षा चालणंच नाही. चालत बिचारा तो तोंड लहान करतो. डॉक्टर साहेब असे का बरं, घर भरलंय, तोंड धरलंय, काहीच का बरं चालणार नाही. थोडं चाललं तर काय होईल. मग डॉक्टर म्हणतात मग तुम्ही चालणार नाही. त्याला तरी चालू द्या, नाही तर तुम्ही तरी चाल. दोन्हीपैकी एक चाल. विठ्ठला या नात्याने सर्व जीवाची अवस्था ही अपूर्ण अशी सिद्धांतच आहे. अपूर्णत्व हेच जीव चैतन्याचं लक्षण. पूर्ण चैतन्य जेव्हा अपूर्ण अवस्थेत येतं तेव्हा त्यालाच जीव ही संज्ञा येते. म्हणून जीव अपूर्ण आहे. हो, त्यामध्ये जीव अधिष्ठान चैतन्य हे मात्र पूर्ण आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण अपेक्षेचा न पडे अवखळा जया. आकाशातील पौर्णिमेचा पूर्णचंद्र कोणत्या बाजूने त्याला खड्डा दिसणार नाही. त्याप्रमाणे ह्या सृष्टीचं अधिष्ठान परब्रह्म चैतन्य हे कोठेच उन नाही. विठ्ठला विठ्ठला. ना देशाने उन, ना कालाने उन, ना वस्तूने उन. कुठेच उणेपणा नाही त्याला. कोठेही उणेपणा. न व्यापित्वात देशत्वंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यं ब्रह्मणि त्रिधा. विठ्ठला विठ्ठला. असं हे पूर्ण असलेलं परब्रह्म. म्हणून अपूर्णाची धाव पूर्णत्वाकडे असणं स्वाभाविक आहे. आणि सांगेन मी आपल्याला, अगदी शास्त्रकारापैकी सुद्धा
वेदांत शास्त्रापर्यंत या पूर्णत्वाचीच दिशा देण्यात आली. जीवन पूर्ण होतं. एरवी तर शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानात त्यांचा मोक्ष अपूर्ण ठेवला. जीवन साध्य सुद्धा अपूर्ण आहे. अन्य शास्त्रकाराने दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष मानला. परमानंदाची प्राप्ती त्यांच्याकडे नाही. तो भाग वेदांत शास्त्राने टाकला. पण वेदांत शास्त्राने केलेलं पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन, पूर्ण वस्तूचं दर्शन इथपर्यंतच पूर्ण अशा रीतीचा आलेला आहे. पण या वेदांत शास्त्राची सर्व स्थिती जेथे थांबते विचाराची, तेथून संत वाङ्मयाचा आविष्कार होतो. विठ्ठला विठ्ठला वेदांताने स्पष्ट सांगितलं, पूर्ण जीवन झालंय ना. कृतकृत्यश्च भारत ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले ते का, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो थांबले, तस्य कार्य न विद्यते. आता त्याला काहीच कार्य नाही. संत वाङ्मयामध्ये या सिद्धांताला छेद दिला गेला. विठ्ठला विठ्ठला काहीच काम राहिलं नाही अशी जर स्थिती असेल तर अनेक प्रश्न पुढे येतील. त्यात मी अधिक जात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा यांनी जो या संत धर्माचा पाया घातला, त्यांनीच पूर्ण जीवन याचा स्वीकार केला. त्याप्रमाणे अपूर्ण जीवनाचंही दर्शन घडवलं. पण येथेच न सांग थांबता परिपूर्ण झालो. विठ्ठला विठ्ठला सद्गुरु निवृत्तीनाथांनी जी आमच्यावर कृपा केली, त्या कृपेने आम्ही परिपूर्ण झालो. पूर्णता ही स्वतः पुरती नांदत असते, तर परिपूर्णता समाजाला घेऊन वाटचाल करते. विठ्ठला विठ्ठला आपणा स्वतःस आलेली पूर्णत्वाची अनुभूती की आपल्या जवळच ठेवायची नाही. जवळच ठेवायची नाही. महेशे सूर्याहती दिदली तेजाची सुती. महान प्रभू ईश्वर परमात्मा त्याने सूर्याच्या हातामध्ये जे तेज, जो प्रकाश दिला, तो एकट्या सूर्याने भोगावा त्यासाठी नाही. तया भासा अंतरवर्ती जगची केले. त्याने आपल्याला मिळालेल्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशरूप करून टाकलाय. ही सूर्याची परिपूर्णता. विठ्ठला विठ्ठला एका अर्थाने सदय श्रीमंती जिला आपण वेदांत शास्त्रामध्ये मुक्त स्थितीमध्ये हे दोन वर्ग पाडले गेले की एक मुक्त जरूर होतो. अशी मुक्ताची मांदियाळी या देशामध्ये कमी नाही, विपुल आहे. भूतकाळात झालेली आहे, वर्तमानात आहे, पुढेही ते होतील. ही देशाची माती आहे. विठ्ठला विठ्ठला प्रश्न एवढाच आहे, ते मुक्त संत झाले. मुक्त हे संत आहेत. माझ्या दृष्टीने मी अशी जी मानवाची जी एक वर्गाची स्थिती बनवत असतो की स्वैर जीवन, संसारी जीवन, पुढे साधकाचं जीवन, साधकातून सिद्ध जीवन आणि सिद्ध जीवनानंतर संत जीवन. संत जीवन आपणाकडे आलेलं वैभव हे एकटं आपल्यासाठी नाही, हे जगाला द्यायचं आहे, जगाला वाटायचं आहे. रघुवंशातली गोड परंपरा आहे की त्यांनी शैशवे अभ्यस्त विद्याना तारुण्येषु विशेषेण वार्धक्ये मुनिवृत्तेना मुनिवृत्तीना आणि संन्यास त्यागे नांते तरुत्यजा. विठ्ठला विठ्ठला जीवन प्रणालीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की तुमच्या आमच्या जीवनात आणि का आपल्या जवळ आपल्या पुरतच आपल्यालाच मिळेल
एवढीच का आपली शक्ती? आपण आपल्या पुरतेच जर राहू तर पशु आणि मानवी जीवन यातला वेगळा फरक नाही. मानवात केवढी शक्ती आहे. आपलं तर कल्याण साधायचंच आहे, पण आपल्यासह विश्वाचं कल्याण करणं इतकी धम्मक, इतकी शक्ती, एवढं सामर्थ्य जीवाच्या जीवनामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण विभूती कष्टविती परोपकारी. पाश्चात्य तत्वविचारामध्ये सुद्धा मानवाची ही वाटचाल फार झालं तर पूर्णतेपर्यंत होते. समाधानी जीवन हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात. विठ्ठला वैभवी जीवनही नव्हे, अन्य विशेषत्वाने नव्हे, जो समाधानात राहतो तेने सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, समाधानात राहतो. अन्य वस्तूची अपेक्षाही नाही, गेलेल्या वस्तूचा शोकही नाही. अशा मध्यस्थितीत जे राहतं सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जो विठ्ठला पूर्ण जीवन आहे. हे पूर्ण जीवन आपल्या स्वतःच्या समाधानापर्यंत जे आहे. कारण आपल्या पदरात जे पडलंय, आपल्याला जे मिळालं, त्या भागवतामध्येच तो इतिहास मोठा गोड आलेला आहे. प्रल्हाद आणि नृसिंह या दोघांचा तो गोड संवादच आहे. एरवी तो नृसिंह खवळला होता, क्रोधिष्ठ झाला होता. प्रल्हादाचा केलेला अनन्वित छळ यामुळे हिरण्यकशिपूच्या द्वारा तो अतिशय क्रोधिष्ठ. त्याच्या समोर कोणी जावं असा प्रश्न पडला. तसा हिरण्यकशिपू दैत्यच. त्याने उलट अशी अपेक्षा केली की तुझा जो वाली असेल, रक्षक असेल, त्याने माझ्या समोर या, तो तुम्हाला दाखवा. अंतिम प्रश्न त्याला विचारलाच नाही की प्रल्हादा, एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचतोय, याचा अर्थ तुझं कुणीतरी रक्षण करणारा आहे, आणि जर असेल तर तू मला दाखव. प्रल्हाद म्हटलं, कुठे नाही हेच विचारा ना. कुठे आहे हे विचारतापेक्षा तो माझा वाली कुठे नाही. लगेच हिरण्यकशिपू म्हटला, या खांबात आहे का, असा हा खांब विचारतो. विठ्ठला विठ्ठला आणि त्या रीतीने सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुढचा वेळ भाग सांगत. प्रल्हादा, आता पुढे काय? प्रल्हाद म्हटला, देवा आपणच ठरवा पुढे काय ते. आमचं जीवन परतंत्र आणि देवाधीन. तेव्हा मला तर वाटतं तुला आता या दुःखमय मृत्यू लोकांमध्ये राहू देऊ नये. आलोयच ना, आता तुला घेऊनच जावं. पण प्रल्हाद हा आजपर्यंत सुद्धा भक्त मांदियाळीमध्ये समाजाच्या समोर आहे. त्याचं एक कारण आहे, प्रल्हादाने त्यावेळेला आपली मुक्ती नाकारली. देवा मला तुम्ही घेऊनही जा. नैतान विहाय कृपणान वि मुमुक्ष एकहा. हे जे दीन आहेत, हे जे दुःखी आहेत, ज्यांना अजून आत्मस्पर्श झालेला नाही, अशा दुःखितांना सोडून मी एकटाच तुझ्या बरोबर यायला. 21व्या शतकातला मंत्री आहे का? आपलं साधलं झालं. मग देशाचं वाटोळं हो, समाजात तेढ निर्माण हो, विषमता वाढो, जे व्हायचं ते हो. विठ्ठला विठ्ठला प्रल्हादाप्रमाणेच
जगद्गुरु तुकोबरा यांना जी आलेली अनुभूती होती, कळलं, जे आत्मसाक्षात्काराचं भोजन त्यांचं झालेलं होतं आणि भोजन करून ते स्वतः तृप्त झालेले होते. तृप्तीचं द्योतक आहे ढेकर. माणसं पूर्वीच्या काळात तसं पोट भरून जेवायची आणि जेवून ढेकर देईपर्यंत जेवण झालं असं वाढणारा सुद्धा समजत नसे. त्याने ढेकर दिला की मग याचं समाधान व्हायचं. हो, आताचा थोडा काल बदललाय. आता जेवण ढेकर कुठला आला, जेवणाचाच पत्ता नाही. जेवायला बसणं सुद्धा नाही खुर्चीवर. आता तर खुर्ची सुद्धा अपमान वाटतो. आता अगदी एकाच टेबलवर मांडलेले खूप पदार्थ, इकडून काही माणसं इकडून काही माणसं. अगदी त्या शेतकऱ्याच्या बैलाच्या दावणीचीच आठवण एक प्रकारची येते. ती दावणच खाते रो. ढेकर कुठला, त्याची येतात ती ढेकर, त्याची येतात ती ढेकर, त्याची येतात ती ढेकर, त्याची ढेकर. आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, आनंदाची हरिहर, आनंदाची अखंड वाहणाऱ्या इंद्रायणीच्या तीरावरच या अभंगाचं चिंतन असल्यामुळे मला वाटतं हा अभंग कळण्याला अधिक मदत होईल. विठ्ठल विठ्ठल. यावर्षी योगावडे उकडेच पाऊस भरपूरच पडला. कुणालाही विचारा, काय तुमच्याकडे पाऊस? भरपूर. मी म्हटलं आता भरपूर कशाला म्हणतो, महापूरच म्हणणार. नुसता पूर नाही, आता महापूर एवढा पाऊस आहे. आणि त्यामुळे आज अजूनही ह्या नद्या वाहत आहेत. त्यांच्यावर धरणं झाली तरी त्यांचं वाहन एक प्रकारचं टिकून आहे, चालू नाही. वर खूप पाण्याचा साठा साठलेला आहे, पण तो एवढा साठलेला आहे की त्या धरणामध्येही तो मावेनासा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आम्हाला आमच्या साधनेने ज्या आनंद स्वरूप स्थितीचं दर्शन झालं आणि जो आनंद आमच्या हृदयामध्ये साठवला गेला, तो एवढा साठवला की प्रवाह रूपाने तो पुन्हा वाहू लागला. धरण बांधलं तरी. विठ्ठल विठ्ठल. ही गोष्ट अभंगाच्या प्रेम चालिला प्रवाह, 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 कोटी म्हणजे अपार, अमर्याद, असंख्य.
आपल्याकडे सहस्र, लक्ष आणि कोटी हे केवळ संख्यात्मक शब्द नाही. विष्णू सहस्रनाम, सहस्रच नाम आहेत का देवाची? उलट पारिजातकाच्या वृक्षाची पडलेली फुलं टोपलीमध्ये वेचली ती सहस्र आहे. विठ्ठला विठ्ठला. अजून येऊन गेलेली, येत असलेली, पुढे येणारी किती फुलं आहेत याची संख्या करवत नाही. म्हणून सहस्र शब्द देखील असंख्यवाचक. हो, लाखो वेळा लाख शब्द असंख्यवाचक. हो, त्याप्रमाणे कोटी शब्द असंख्य. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले अंतरे म्हणून बाहिरे पाऊल न घाल आनंदाच्या कोटी साठवल्या चांगला चिंतनाचा भाग आहे. हे उद्गार जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातील अनुभूती आणि अनुवाद. मगाशीच बोललो त्याप्रमाणे अनुभूतीपर्यंत मंडळी जातात, अनुवादापर्यंत जात नाही. काही अनुवादही करतात, त्यांना अनुभूतीचा भाव कळत नाही किंवा अनुभूती त्यांना नसते. अनुभूती वाचून अनुवाद, अनुवादा वाचून अनुभूती आणि अनुभूती आणि अनुवाद हे म्हणजे संत जीवन. विठ्ठला विठ्ठला. चिंतन करण्याचं भाग्य प्राप्त होऊ शकेल. आनंदाच्या पोटी साठवल्या आम्हा पोटी. मी एवढ्या करता म्हणतोय की जीवनामध्ये गरिबी असली, अडचणी असल्या, आघात असले म्हणजे आनंद भोगता येत नाही आणि जीवन आनंदी राहू शकत नाही, दुःखीच राहतं. हा आपण तयार करून ठेवलेला सिद्धांत, याला या अक्षराने मुग्ध जीवन. एका दृष्टीने त्याला आपण फाटकं जीवन म्हणतो. त्यांच्या इतकं दारिद्र्य, गरिबी त्यांच्याच वाट्याला एक प्रकारची आली. पण अशा स्थितीतही मानवी जीवनाचा तळ गाठला की हे उद्गार निघतात. आनंदाच्या कोटीच्या जीवनामध्ये या आत्मानंदाच्या अनुभूतीने त्या साठवल्या गेल्या. दुसऱ्या, ज्याचा आम्ही आजन्म नाव घेतलं त्याने आमच्या जीवनात आनंद आणून ठेवला. विठ्ठला विठ्ठला. हे पहिलं कडवं देखील पूर्ण जीवनाचं दर्शन. इथे पूर्णपणा, जीवन आनंदमय झालं, सुखी झालं असं नव्हे. संसारामध्ये सुखी होण्याचे प्रसंग अनेक येतात. काही माणसं आपण सुखी आहोत, सुखी आहोत. अरे पण सुखी शब्द हा सापेक्ष आहे. आज सुखी तर उद्या काय होणार आहे? दुःखी. मुलगा झाला म्हणून सुखी होशी आणि तो जर वेगळ्या स्वभावाचा निघाला तर दुःखी होणार. पुत्र व्याज मुपागतो अयम शत्रू. पुत्राच्या निमित्ताने माणूस तरी काही वेळाने तो मावळणार आहे आणि मावळला की पुन्हा रात्र येणार. रात्र झाली की पुन्हा दिवस शक्तीने येणार. चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्यपंक्ती. मनुष्याचं दैव त्या गाडीच्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असत. आता बैलगाडीच्या चाकाचं ते आर आपल्याला कळणं कठीण आहे, कारण गाडी ओढणारे बैलच काय झाले आता समाप्त झाले. पुढे पुढे आपल्या गावागावातला पोळा सुद्धा ट्रॅक्टरने भरेल का? कशी करायची हाच प्रश्न आहे. मग करायचे झाले तर ट्रॅक्टर जे चालवणारे आहे त्यांचीच पूजा करा. विठ्ठला विठ्ठला. चाकाचे जे आरे आहेत, 12 आऱ्यातील चाक फिरू लागलं की 4-6 आरे वर येतात आणि ते वर आले की हे बाकीचे. पण जे वर आले त्यांनी मग गुलाल वाटण्याची गरज आहे का? गुलाल टाकायची गरज आहे का? मला वाटतं त्यांना दुकानापर्यंत जाण्याची संधी देणार नाही खालचे आरे. गुलाल शब्द उच्चारापर्यंत ते खाली येत आणि हे वर जात.
विठ्ठल विठ्ठल. सुख दुःखाचे अरे ह्या जीवनचक्राचे सतत फिरत असतात. या सुख दुःखाच्या माळ जमिनीवर जो झरा आहे त्याला आनंद. विठ्ठल विठ्ठल. सुख दुःखाच्या माळ जमिनीवर लागलेला झरा, जिवंत पाणी, खडकात निघालेला झरा, आनंदादेव खलविमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति तद ब्रह्म इति अवधारये. विठ्ठल विठ्ठल. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे तेव्हा असा हा आनंदाचा झरा आत लागला. आपले शेतकरी लोक ती विहीर फोडतात. विहीर फोडतात म्हणजे पाणी काढतात असं नाही, ते पाणी त्या जागेवर सिद्धच असत. त्या जागेवर ते पाणी असत. तो पाणी दाखविणारा त्याला मुद्दाम आणलं जातं आणि येथे पाणी आहे का, इथे जर इथे आहे, असलेल्या पाण्याच्या जागेवर विहीर खोदली जाते. तसा असलेलाच आत्मानंद प्रगट होण्याकरता परमार्थाचा प्रयत्न केला जातो. विठ्ठला विठ्ठला. आणि मग ही वरची खडक दगड माती ही दूर झाली की तो शेतकरी मोठा गोड भाषा बोलतो. वेदांताची भाषा आहे ती. पाणी काढलं म्हणत नाही तो. काय म्हणतोय? पाणी काढलं म्हणत नाही, पाणी लागलंय. त्याचा तो आनंद राहत नाही. जसं तुकोबरायचा हा आनंद जीवनात न मावेनासा झाला. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्याचा आनंद तो वेगळाच असेल तिचा. तो दिसेल त्याला सांगतो पाणी लागलंय, पाणी लागलं. आता ऐकणाऱ्यामध्ये काही विशेष भेटतात, त्याने ऐकून आनंदच मानावा गेला, पण त्यात त्यांचा अभिमान घालतात. मी म्हटलं होतं इथे खोदा म्हणून, मीच सांगितलं होतं तुम्हाला इथे खोदा. तो याचं पाणी दाखवतो. विठ्ठला विठ्ठला. एवढा आनंद तो झराच लागला ना. आता बोर खोद केली जाते, विहीर खोदली जाते, पाणी हटतच नाही. पाणी हटतच नुसतं ते हटत नाही, एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या अधिक उत्कर्षाने ते पाणी प्रवाह रूप होत आहे आणि त्या प्रवाहालाच प्रेम असं म्हणतात. प्रेम असं. मग प्रेमच प्रेम. जीवनामध्ये द्वेषाला थारा न देता केवळ जे जे भेटे भूत ते ते मानिजे असं जाणून त्यावर प्रेम करणे
करण्याची प्रक्रिया या आत्मानुभूतीनंतर चालू होते. विठ्ठला प्रेमाचा प्रवाह वाहतो आणि त्या प्रवाहाच्या शेवटी जो अतिशय वेगाने धावणारा ओघ असतो तेच मग या संत जीवनातील नामस्मरण. नाम ओघ लवलाव, धाड 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 धाड, पुढे काहीच बघत नाही तो, खडक बघत नाही, वाळू बघत नाही, काही नाही काही नाही, तो सारखा धावतच राहतो धावतच राहतो. तसं या संत महात्म्याच्या जीवनामध्ये जेव्हा हा आनंदाचा साठा लागला त्याने प्रेमाचा प्रवाह धारण केला आणि प्रेमाच्या प्रवाहाला नामाचा ओघ तो एवढा धाड धाड निघू राहिला की त्याने पुढे वाल्मिकी आला का हेही पाहिलं, अजमेळ आला का हेही पाहिलं नाही, अन्य कोण कोण आलं हे पाहिलंच नाही. नाम ओघ लवलाहो. हो, एरवी अशा रीतीचं जीवन हे अखंड जीवन, त्याला खंड नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनात आनंद प्राप्त होतोच. वेदांतात ज्याला विषयानंद आपण म्हणतो, पण तो किती क्षणिक आहे, अखंड खंड भेटतो. ज्ञानोबाराचा दृष्टांत द्यायचा झाला तर विजेचे उदय जणे तोचे असतो, वीज चमकली म्हणेपर्यंत ती राहत नाही. तसा विषयाचा आनंद झाला म्हणेपर्यंतही आनंद टिकत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून नाम ओघ लवला हो, किती वेगाने आणि किती धावला हा प्रवाह, ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्याकडे. अखंड खंडे ना जीवन, 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 अखंड खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, साठवलेला अगाध अपार आनंद, त्याला प्राप्त झालेला प्रेमाचा प्रवाह. अपार वस्तू ही गतिमान होत असते, ती एका ठिकाणी साठवून अशी राहू शकत नाही. म्हणून तर किती मोठं धरण बांधायचं झालं आणि त्यात पाणी साठवायचं झालं तर केवढाही चांगला इंजिनियर अथवा तो आर्किटेक्ट असला तरी त्याला जेवढी नदी साठवायची, पाणी साठवायचं, त्यानंतर पुन्हा पाण्याचा मार्ग मोकळा ठेवावा लागतो. पाणी जाण्याचा वेगळा मार्ग, नदी वाहण्याचा मार्ग ठेवावा लागतो. जर याने मार्ग ठेवला नाही तर ती नदी केव्हा आणि कुठून आणि केवढा मार्ग काढेल हे सांगता येणार नाही. तो साठा आहे, साठा आहे. पान शेताती धरण फुटलं त्यावेळेला काय अवस्था एक झाली, अनेक प्रसंग आपल्यावर आले ते. आणि म्हणून तिचा रस्ता ठेवावा लागतो. त्यांना हे माहिती आहे पाणी हे गतिमान असतं, त्याप्रमाणे आनंद देखील गतिमान आहे. एवढाच आहे, तो आनंद कामाच्या रूपाने गतिमान होता कामा नये, प्रेमाच्या रूपाने गतिमान झाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आतला आनंद काम
वासनेने गतिमान होणं याला सांसारिक जीवन म्हणतात. धर्माविरुद्धो भूतीषु कामोस्मी भरतर्षभ ऐसा नियत जो कंदर्प जो भूताया बीजरू तो मी म्हणे बाप योगी यांचा प्रभूची विभूती आहे. पण तोच आनंद कामाच्या ऐवजी प्रेमाच्या द्वारा प्रवाहित झाला, वाहू लागला. हेच आपल्या भागवत संप्रदायाचं ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचं लक्षण. विठ्ठला विठ्ठला. आणि या प्रेमाच्या प्रवाहाला मिळालेला ओघ, धाव, मोठी धाव आहे. आम्ही तिकडे नाशिककडे भजन करत असतो. श्रीराम राम राम जय राम 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 श्री राम 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 जय राम 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 माता राम 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 पिता राम 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 गंगा राम 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 माता राम 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 त्राता माता राम 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 जन राम 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 गोप राम 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 गोत राम 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 शिव राम 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 शिव राम 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 दुःख राम 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 जन राम 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 मन राम राम जन राम 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 गुरु राम 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 गुरु राम 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 108 वेळा असलेले हे भजन आहे. प्रेम चालीला प्रवाहो नाम ओघ लवला. एवढा लव किती वेगाला. माझी मज झाली अनावर आपले गरुड गुरुजी म्हणतात ती चाल मला अपेक्षित आहे तुमच्याकडे. माझी मज झाली आळंदी क्षेत्रामध्ये प्रासादिक संगीताचं उघडलेलं हे नवदालन आहे. विठ्ठला विठ्ठला. आतापर्यंत संगीत असंप्रदायिकात नांदायचं, म्हणजे शहरी वगैरे संगीत तिथे राहायचं आणि आपल्याकडे आवर्जून असंगीतच नांदत राहायचं. कीर्तनकार वगैरे ही मंडळी जेवढी बेसूर असतील तेवढी परमपूज्य विठ्ठला. जेवढे म्हणायच्या बाबतीमध्ये पूज्य असतील ते परमपूज्य विठ्ठला. महाराष्ट्रीय कीर्तन परंपरेला एक प्रकारचा लाभलेला आहे आणि म्हणून मला आता धमक आली की आता महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकायला हरकत नाही. विठ्ठला आपण काही एकटे दुखते
जाणार नाही. कौरव पांडव जेवढे सैन्य घेऊन जाता येईल जसं सैन्यच जायचं आणि एका एका प्रांतावर आक्रमण करायचं. विठ्ठला हरिभजने हे धवळले जग, हरिभजने धवळले जग, भजने हे धवळले जग, हरिभजने धवळले काळाचा आपल्या साधू संतांनी फार मोठं उच्च ध्येय आपल्या पुढे ठेवून ते बाजूला झालेले. वाटचाल आपल्याला करणं आहे. आपल्या मनात असो अथवा नसो ते आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला अशा रीतीचा हा प्रवाह, हा ओघ इतक्या धुमधडाक्यात वाहू लागला की कोठे त्याला खंडच नाही. कोठे खंड नाही. जसं या वर्षाच्या पाठीमागच्या पावसाळ्यादिकामध्ये बऱ्याच नद्यांना वनवास आला होता. अखंड वाहनं माहीतच नव्हतं. बऱ्याच ठिकाणी तर नदीची अवस्था अशी झाली होती तिथे पाटी लावायची वेळ आली. ही नदीची जागा होती. येथे पूर्वी नदी वाहत असे. यावर्षी पारणं फिटलंय. थोडस नुकसानी झाल्या पण समाजाने मान्य केलंय की चांगला पाऊस किमान पाहायला मिळाला. विठ्ठला विठ्ठला या नामजीवन आणि कामजीवन, वारकऱ्यांचं नामनिष्ठ जीवन आहे. सामान्य संसारिकाचं कामनिष्ठ अशा रीतीचं जीवन आहे. काम जीवनामध्ये पदोपदी खंड आहे, ते अखंड नाही. किती खंडित खंडित अशा रीतीचं ते जीवन होतं. आणि म्हणून तर हा काम सृष्टीचा मनुष्य एक विषय सेवन केला की दुसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा तिसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा बाहेरच सर्व सुखाची आशा जन्म गेला बाहेरच पाहतो. त्याच्या उलट नामप्रेमी बाह्याची भाष, मेनिजेची निशेष, अंतरी सुख एक ती अखंड खंडेना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, जीवन राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. मला वाटतं जाता जाता या मंडळीने जो राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा प्रयत्न केला त्यामध्ये कीर्तनाची आणि संत वाङ्मयाची वर्माची गोष्ट आपल्याजवळ देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आपण रामकृष्ण नारायण हे भजन म्हणतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि आपली मंडळी भजनही करतात, भजन नामस्मरण करतात. आणि या नुसत्या नामाने यांना देव केव्हा भेटेल अशी काळजी नाम न घेणाऱ्यांना लागते. परमार्थ करणाऱ्याची काळजी परमार्थ न करणाऱ्याला फार. तुम्हाला नामाने देव भेटतो का? नामाने काम होईल का? नुसत्या नामाने काय होतं? ध्यान केलं पाहिजे, ज्ञान करून घेतलं पाहिजे, नाना प्रकारचे ग्रंथ आणि साधना केल्या पाहिजे. वेगवेगळी नामाच्या व्यतिरिक्त साधना काढली की नवा संप्रदाय तयार होतो. विठ्ठला म्हणजे तशा संप्रदायाला मागची परंपरा लागत नाही. त्यांचा संप्रदाय त्यांच्यापासूनच कळलं. आमचे कोणी गुरु नाही, आमच्यापासून आपले अनुयायी. पूर्वीच्या काळामध्ये मनुष्य परमार्थात पडला की तो गुरुचा शोध घ्यायचा. मला गुरु कोण भेटतो, मला गुरु कोण, कोणत्या परंपरेत भेटतो, कुणाला शरण जाऊ. आता आपण फार प्रगतशील आहोत. आता गुरु शोधायचं कारणच नाही, शिष्य शोधायचेच माझी सगळी माणसं आहेत. अनुयायी शोधायचे फक्त. माझा मार्ग कोण घेणार? विठ्ठला विठ्ठला. विचार नुसतं तुमचं नामाने कसं होणार, दुसरं काही केलं पाहिजे. नामाने कुठे देव भेटतो का? नामाने देव भेटत असतो. हे कडवं मोठं चिंतनीय आहे. त्या अखंड खंडेना जीवन रामकृष्ण. त्याला सरळ सांगावं, देव भेटण्याकरता आम्ही वैष्णव मंडळी नाम घेतो हे तुला सांगितलं कोणी? आमचं नाव घेणं हे देव भेटण्याकरता नाही, आम्ही भेटलेल्याचं नाव घेतो. भेटायचा येतो त्याचं नाही. आजही आपल्या व्यवहारामध्ये ज्या मुलींचं लग्न होतं त्या मुलीला मुद्दाम सांगितलं जातं, नाव घे नाव घे, आणि तेही नाव घेतेच.
मोठं कौतुक आहे. अगदी गरिबाच्या घरची जरी असली ना ती सून, मोठं गोड नाव घेते. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढाईला, वर आपदागिरी धरा. ते रोजगार हमीवर चाललेलं असतं. विठ्ठला विठ्ठला नाव घेतलं त्या मुली आणि नाव ऐकणारा एक चाणाक्ष तो म्हटला, तू नाव घेतलं, फार छान नाव घेतलं, पण मला सांग, तुला हा पती ज्याचं नाव तू घेतलं तो भेटलाय का, भेटणार आहे का? ती म्हटली, चप्पल काढू का, न भेटणाऱ्याचं नाव घेतलं का? अरे जो भेटला त्याचं नाव आहे. तसं वारकऱ्यांच्या मुखामध्ये जे नाम आहे ते देव भेटायचा नव्हे, जो आत आहे हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा, त्याचं हे नाम आहे. तो भेटायचा नाही, भेटलेल्याला आणि आनंदात साठवलेल्याचा बाहेर निघालेला प्रवाह म्हणजे भजन आहे. जेव्हा तोच आनंद आत्माविनाशा होतो तेव्हा भजन बाहेर पडत असत. भजन बाहेर पडत, आतला आनंद, आतलं पाणी. त्या नारळात दोन प्रकार असतात. एक पाणी असलेलं नारळ, डब 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 असं, ते असं हलवून पाहिलं ना तर त्याचा गोड असा आवाज येतो, गोड 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 असा आवाज येतो. त्याचं कारण आत गोड गोड पाणी आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, पाण्याने भरलेलं नारळ हे गुडगोड गुडगोड असा आवाज येतो. त्याच्या उलट ज्याच्यातलं पाणी आटलंय ते एक दुसरं नारळ आहे, सुक नारळ म्हणतो ते आपण. खर तर सुक नारळ सुद्धा गोडगोडच आवाज देत आहे का? ते आतल्या नरोटीला सोडून असत. देहादी संसाराची नरोटी ज्याने सोडली आणि आत्मानंदाचा स्पर्श केला त्याच्यातूनच गोड गोड आवाज तयार होतो. विठ्ठला विठ्ठला. अखंड खंडेना जीवन समाप्त कधी व्हायचं ते? देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा, मदभक्त सदा. सदा म्हणजेच अखंड खंडेना जीवन. आणि रामकृष्ण हा जगद्गुरु तुकोबाराने विचारलं की एवढा बोध, अनुभूती, आनंद मिळवला तो तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर जाऊन मिळवला, एकांतात भजन करून मिळवला, प्रभूची कृपा संपादन केली. पण असा जरी इकडे आनंद मिळाला तरी व्यवहारातल्या ऐहिक आणि पारत्रिक जीवनाचं काय? विठ्ठला विठ्ठला. वाटतं की परमार्थाला लागला मनुष्य की प्रपंच उद्ध्वस्त होतो, नाहीसाच होतो, समाप्त होतो. बऱ्याच ठिकाणी असं दर्शन आहे आपल्याला एक प्रकारचं घडतं. पण खऱ्या अर्थाने त्या परमार्थाची वाटचाल झाली तर ऐहिक आनंद, आपला जो पारमार्थिक आनंद मिळाला, प्रवाह वाहू लागला, म्हणजे नदीच्या दोन्ही थड्या कोरड्या राहील असं कोणी सांगितलं? नदी भरभरून वाहू लागली की त्या नदीची दोन्हीही तीर तितकीच उघली असतात. पोखीत तिरीचे फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तो प्रवाह दोनही तीरांना फुलवून टाकतो. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र ऐहिक आणि पारत्रिक जीवनासह पारमार्थिक आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे संतांचं ज्ञान. विठोबार कुमार 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 कुमार
देवाच्या कुटी 60 विड्या मापोटी प्रेम चालेला प्रवाह हो नाम ओघ लवला हो. भावार्थामध्ये थोडंसं बोलून आणि मला वाटतं 9 वाजल्याचं सांगितलं आता, त्यामुळे पुढील पूर्व पक्ष उत्तर पक्ष याला आता काही फारशी वाव नाही आहे. पण व्यवहारदृष्ट्या सर्व अंगाने उघडं दिसणाऱ्या जीवनातून हे उद्गार निघतात यासंबंधी विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. बाहेरून तर आनंद देणारी सुख देणारी एकही वस्तू नाही आणि आतून तर आनंदाचे ढेकर येतात. जेवणारा मनुष्य ढेकर देईल तर हरकत नाही, पण दिवस न दिवस उपवासी राहण्याची वेळ ज्याच्यावर येते आणि तोही ढेकर देऊ लागला तर प्रश्न आश्चर्य अशा रीतीने निर्माण होतात. विठ्ठला बाह्य जीवनामध्ये एकतर काहीही अस्तित्व नाही आणि खरं तर बाह्य जीवनाची अपेक्षाही नाही. अशा स्थितीत आतून आनंदाचे उद्गार, मग हा आनंद आहेच कुठे आणि आहेच कोणता? त्याला एकच उत्तर द्यावं लागेल, तोच आत्मानंद त्याला म्हणतात. त्याचंच पुढील परिष्कृत नाव ब्रह्मानंद म्हणून असेल. ब्रह्मानंद तुळे तुके तुळा आले तुळे आला तुका. ब्रह्मानंदाने परिपूर्ण अशा रीतीने जीवन होतं. तेव्हा आजन्म आपण जे विषयाच्या ध्यासामध्ये आणि विषय सेवनाचीच अपेक्षा करून आयुष्य वेचतो त्यापेक्षा आनंदाचं अधिकरण हे काही वेगळं आहे. आनंदाचं अधिष्ठान वेगळं आहे. विषयामध्ये सुख म्हणताच येणार नाही, कारण तत्वतः ते जड आहे. ते सुखरूप मानले आहेत का सुख देणारे आहेत? सुखरूप मानलेले आहेत. तो डुकरासारखा पशु गटारीत लोळून आपण आंघोळ केल्याचं समाधान मानतो. त्याने ते पाणी मानलेलं आहे का ते पाणी आहे? मानले ते पाणी. तसं विषय काय? विषयाची तोंडी अखंड विषयाची बरडी अखंड घासी ती तोंडी तयाशी हे गोडी न कळे लहान. विठ्ठला विठ्ठला विषय सुखच ज्यांच्या पुढे आहे त्यांना ही गोडी एक प्रकारची कळणार नाही. हा आनंद त्यांच्या जीवनात प्रगट होतो. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस अंगी ब्रह्मरस तेव्हा आपल्या जीवनामध्ये तो आनंद खरा आतच आहे. सुखम अस्य आत्मनोरूपम. आत्म्याचं स्वरूपच सुखरूप आहे. हो, सुखम अस्य आत्म. विषयाचं रूप नाही, विषयाचा धर्मही नाही. मधुसूदन सरस्वतीने आपल्या त्या गीतेच्या टीकेमध्ये 11 विकल्प मांडले की सुख हा कशाचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला मानला जातो. विषयाचा, इंद्रियांचा, देशाचा, कालाचा जीवाने मानलाय. तो तत्वतः आत आहे आणि त्याचं ठिकाण न कळल्यामुळे जन्मभर मनुष्य बाहेर शोधतोय. श्रीमंत ग्रस्ताबरोबरच जरा त्यालाच फसविण्याकरता, चोरी करण्याकरता म्हणून त्याच्यासारखा पोशाख करून निघालेला एक मनुष्य. त्याला कल्पना होती की या माणसाजवळ 1000 रुपये नेहमीच असते, केव्हाही तरी धोका देता येईल आपल्याला. पैशाची व्यवस्था म्हणून कोट वगैरे असं त्याचे पोशाख होते. याने आपला कोट वगैरे असा मजबूत केला. मैत्रीचं लहानपणचं नातं त्याला सांगितलं, मी तुमच्या बरोबर राहतोय, प्रवास करतोय. अत्यादर शंकनीय हा या नात्याने हा अधिकच बडबडतोय, बोलतोय, सावध राहिलं पाहिजे. त्या श्रीमंत ग्रस्ताला असा विचारच पडला की न जाणून रात्रीच्या वेळेला याने आपले 1000 रुपये जर घेतले तर. पण श्रीमंत माणसं श्रीमंत, ते बुद्धीने श्रीमंत असते. ते म्हणजे अशी काहीतरी व्यवस्था केली म्हणजे रात्रीच्या वेळेला हे दोघंही आपले कपडे काढून ठेवायचे, कोटखुंटीला अडकला जायचं. मग हळूच त्या माणसाची नजर चुकून याने आपल्या सगळ्या 1000 रुपया नोटाचं पुडकं त्याच्या कोटाच्या खिशात घातलं. तो एक त्याच्या कोट पुन्हा झोपून राहायचं, त्याने झोपायचं. याला झोप लागल्याचं लक्षात येऊन त्या चोराने उठावं आणि
याचा कोट शोधायचा प्रयत्न करायचा. आतले खिशे, बाहेरचे खिशे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, जेवढे कोश असतील त्याच्यात. आता शोधून शोधून खूप शोधलं तरी त्याला सापडणार नाही. ते तिथे नाहीच आहे. आता बरं, हा आपल्या कोटाला हात लावायला तयारच नाही. त्याला माहिती आहे आपला कोट म्हणजे अव्यक्त निराकार नाहीच्या आकार. आपल्या कोटात कसे पैसे असतात. शोध 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 त्याला शोधायचं. शेवटी रात्र गेली, हाती लागलं नाही काही. सकाळच्या पर्यंत दोघे उठले, हातपाय तोंड वगैरे धुतले. तेवढ्यात त्याची नजर चुकवून या श्रीमंताने ती पुडकं आपल्या खिशात घेतलं. पुन्हा जागा झाल्यानंतर घेतलं आपल्या खिशामध्ये आणि तो हातपाय तोंड धुवून आल्यावर त्याला सांगला, अरे आपल्याला आता नाश्ता केला पाहिजे सकाळी, तेव्हा तू जाऊन 150 रुपयाचा नाश्ता घेऊन ये. आणि त्याला पैसे देण्याकरता मग या शेटजीने आपल्या खिशातूनच ते पुडकं काढ. हा चोर डोळ्याने बघतच राहिला, हा खिस्सा रात्री कुठे गेला होता, खिस्सा रात्री का सापडला नाही. मग शेवटी शेटजीला विचारलं, शेटजी मी जसा रात्रभर तुमचे शोध घेतला खिशाचा, नोट मिळवायच्या होत्या मला, तर मला तो सापडला तर रात्री तुम्ही कुठे ठेवला होता. ते म्हटलं तुझ्या कोटाच्या खिशात. हे तुझ्या कोटात होत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.